काही गोष्टी घरामध्ये ज्या आहेत ना, बघा, वास्तुशास्त्रानुसार बऱ्याच वेळा मी जेव्हा लोकांच्या वास्तू बघायला जाते तर घरामध्ये इतक्या निगेटिव्ह गोष्टी दिसतात आणि त्या निगेटिव्हिटी वाढवतात. लक्षात घ्या, जुनी जुनी घरं, वर्षानुवर्ष तुम्ही घराला रंगच देत नाहीये. रंग हा घराला नवजीवन देतो. घरामध्ये पॉझिटिव्ह ऊर्जा फक्त एका रंग दिल्याने येते. बघा, ज्यांच्या घरामध्ये बंद पडलेली घड्याळं, गंजलेली कुलपं, ज्या कुलपांची चावी हरवली आहेत असे कुलूप असतात, काही ठिकाणी विनाकारणच्या चाव्या पडलेल्या असतात, ज्या चाव्या अननेसेसरी वापरात सुद्धा नसतात. अशा प्रकारच्या चाव्या पडलेल्या असतात, त्यांना गंज लागलाय, अक्षरशः त्या लोखंडासारख्या दिसत आहेत. त्यानंतर घरामध्ये चेपलेली ताटं, तांबे, खूप खराब झालेली पातेली, जी अशी सगळ्या बाजूनी बोथड झालेली असतात, अशी भांडी सुद्धा घरामध्ये. बघा, त्या भांड्यांमध्ये जेवण बनवलं म्हणजे आधीच त्या भांड्याला नकारात्मकता आलेली आहे. त्याच्यामध्ये तुम्ही जेवण बनवता आणि ते तुम्ही जेवता, तुम्हाला खरंच प्रसन्नता येईल असं वाटतंय? विचार करून बघा. त्याचप्रमाणे घरामध्ये वापरात नसलेले खूप सारे कपडे, जुन्या पेट्या, जे आमच्या आठवणी आहेत. अहो, आठवणी जरी असल्या तरी त्यांना वेळच्या वेळी मेंटेन करा, त्यांना रंगरंगोटी करा, त्या चालू आहेत का वस्तू त्या जरा बघा. नाहीतर घरामध्ये निगेटिव्ह IR जमा होतो आणि जिथे भूतं खेतं आरामात मस्त वस्तीला येऊन राहतील तुमच्याकडे. जुनी भांडी, तडा गेलेले डबे, असे कापलेले ग्लास, डबे असे बऱ्याच लोकांच्या घरामध्ये असतात. त्याच्यानंतर बूट, चप्पल, बूट, किती चप्पल, एका वेळेला तुम्ही एक वापरता. एखादा तुम्ही बाहेर जायला किंवा ऑफिशियल वर्कसाठी वापरा. एखादा स्पोर्ट्स शूज ठेवा फार तर, पण ते पण वेळेला स्वच्छ धुवून वगैरे ठेवा. सॉक्स, कित्येक सॉक्स असे असतात की जे लोक वापरतच नाहीयेत, ते पडलेले असतात. याच्यामध्ये घरामध्ये नकारात्मकता 100% येते. गंज लागलेल्या वस्तू, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू ताबडतोब घराच्या बाहेर फेका. वेळच्या वेळी भंगारमध्ये द्या. तेलाचे रिकामे झालेले डबे ताबडतोब तुम्ही भंगारवाल्याला देऊन त्याचे पैसे घ्या, त्याचं हवं ते करा. पण घरामध्ये शोध घ्या कोणत्या कोणत्या नकारात्मक वस्तू आहेत. मग आम्ही वास्तू व्हिजिटला गेल्यानंतर ते सगळंच बाहेर काढते, पहिले फेकते सगळं, हे चला माझ्यासमोर बाहेर काढायचं. अशा वस्तू मी बाहेर काढते लोकांच्या, तेव्हा घरामध्ये पॉझिटिव्हिटी येते. इतकं सोपं नाहीये नुसतं वरवर येऊन दिशा बघितल्या की वास्तू दोष गेला, कसं चालेल? रिझल्ट द्यायचा आहे ना, तर कामही तसंच करावं लागतं. जय जगदंब, जय भवानी.